जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो, हा बोला। श्री स्वामी समर्थ ताई। हा, श्री स्वामी समर्थ ताई। ताई, स्वामी सेवेचे काही अनुभव सांगायचेत का? हो, बरं बरं बरं, बोला ना ताई। मी तुम्हाला आदरणीय प्रदीप दादा सोनवणे यांच्या बद्दल अनुभव सांगणार आहे। यांनी मला सेवा दिली होती आणि त्या तुमचं नाव कळेल का त्या आधी ताई, तुम्हाला म्हणजे सांगाल का? हा, नमस्कार, माझं नाव निशा अशोक जाधव, राहणार दहिवडी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। बरं, आणि म्हणजे तुम्ही कधीपासून आहात स्वामी सेवेत? मी गेले 4 वर्ष झाले स्वामी सेवेत आहे। अच्छा, हा हा हा, बर। प्रदीप दादांनी मला सेवा दिली होती। एक दिवस काय झालं, प्रदीप दादांची माझी ओळख कशी झाली याबद्दल आधी तुम्हाला सांगते। का महिलेला कोणीतरी स्वामी सेवा दिली होती आणि तिला मी विचारलं, मला पण सांग ना, कोणी तुम्हाला सेवा दिली? मग तिने काहीच मला सांगितलं नाही। मग तिने मला काही सांगितलं नाही, तिला आवडलं नाही की मी जे करते ते तिनं करायला नाही पाहिजे, म्हणजे ती जे करते ते मी करायचं नाही असं तिला वाटलं। मग तिनं मला सांगितलंच नाही की काय करते काय नाही, म्हणून मग मी परत स्वतः मग सारखं स्वामींचा धावा चालू केला, मला पण करायचंय तुमची सेवा आणि स्वामी मला कसं करतात ते माहिती नाही, कुठून तर मार्ग दाखवा असं 2 दिवस असा ध्यास घेतल्यानंतर झोपल्यानंतर स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात आल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की नाही, असं YouTube वर जा आणि प्रदीप दादा आहेत तिथे, तुला सगळं तिथं म्हणजे प्रदीप दादांना तुला भेटतील त्यांचं बघ, म्हणजे तिथं YouTube वर। आणि तिथं बघितल्यानंतर YouTube चॅनलवर, मग तिथं बघितल्यानंतर मग तसेच मी उठले आणि मोबाईल घेतला डायरेक्ट हातात, तर दादांचेच मेसेज दिसायला लागले। YouTube वर गेल्या मला दादांचेच मेसेज दिसायला लागले। पण मला एक सांगा, त्याच्या आधी मग तुम्हाला प्रदीप दादा कोण आहेत किंवा हे नाव आहे किंवा हे स्वामींचे सेवक आहेत, सेवा देतात वगैरे माहिती होतं का काही? नाही, काहीच माहिती नव्हतं। अचानकच तुम्हाला स्वप्नात अगदी व्यवस्थित स्पष्ट संकेत मिळाले की प्रदीप दादा सोनवणे यांचे व्हिडिओ बघ म्हणून? हा ना, असं डायरेक्टच तू YouTubeला जा असं स्वप्न पडलं। YouTubeला जा, तुला तिथं सापडेल असं काहीतरी, असं मला म्हणजे कमाल आहे ना, तरीने तुम्हाला दिली नाही स्वामींची सेवा, जी खरं तर अशी गोष्ट नाही केली पाहिजे। खरे स्वामी सेवेकरी असं कधी करत नाहीत, पण तुमची एवढी करण्याची तळमळ पाहून स्वामींनी स्वप्नात तुम्हाला इतका छान संकेत दिला, कमाल आहे। मग मला सेवा दिली नाही, मी ध्यास धरला की मला कुठून सेवा मिळेल आणि स्वामी तुम्ही सांगा। मग लगेचच दादानी पण मला लगेच ऍड करून घेतलं, मी दादांशी संपर्क साधला तिथं आणि बरोबर दादांना फोन नंबर, दादांच्या युट्यूबच्या पहिल्यांदा दादांना साक्षात्कार झाला होता, त्या दरम्यानच मला पण स्वामींनी सांगितलं ना की जा तिथं YouTubeला म्हणून। बरं, म्हणजे कसं डिसेंबरच्या 2019ला डिसेंबरच्या म्हणजे दत्त जयंतीला दादांना साक्षात्कार झाला। बरोबर। मग त्यांच्यानंतर जवळजवळ 1 महिना 1.5 महिन्याने माझा संपर्क दादांशी आला ना। बरं, मग दादांना मी कॉल केला, तिथं YouTube वर मला नंबर मिळाला दादांचा। कोणीतरी कुठल्या तर सेवेकऱ्याने कमेंट मध्ये टाकला होता दादांचा नंबर काय म्हणल्यानंतर, आणि त्या नंबरवर नुसतं कॉल केल्यानंतर डायरेक्ट दादांनाच फोन लागला। अरे वा, किती नशीबवान आहात तुम्ही। आणि तेव्हापासून दादांना कॉल लागल्यानंतर आहे ना, दादा स्वतः बोलले माझ्याशी आणि पहिल्यांदाच स्वतःहून बोलले। आणि YouTubeला तर असं येत होतं की 700-800 लोक रोज फोन करतात, तरी दादांची वेळ 6 ते 8 अशी काहीतरी होती तेव्हा, त्याच वेळेत असं कॉल करा म्हणून। तरी आणि मला
फोन केल्यानंतर दादा बोलायला लागले आणि मला असं नेहमी कसं फ्रीली बोलायची सवय आहे. आणि मी दादांना डायरेक्ट म्हटले, काय हो दादा, मी कितीदा फोन केला तरी तुम्ही उचलत नाही, काय हो नाही. का? एवढे मोठे दादा आहेत तरी पण इतके समजूतदार आहेत दादा. हो ना? आणि त्यांना आपले खरं माझं प्रेम त्यांच्याविषयी किती आहे ते त्यांनी जाणलं. आणि दादांनी मला लगेचच म्हणजे प्रेमाने इतकं बोलले, अहो ताई मला खूप काम असतं, मला पण परपंच आहे, असं त्यावेळेस बोलले दादा. बरं. मी पण नोकरी करतो, मला हो पण ना? मुलं बाळ आहेत, तुमच्यासारखं सगळं मला पण आहे, हो ना? असं म्हणाले दादा. हां. मग? मग दादांना म्हटलं, मला असं सेवा द्या, म्हणजे मला खूप अडचणी आहेत, माझ्या इच्छा कोणत्याच पुऱ्या होत नाहीत. बरोबर. मग पहिल्यांदा दादांनी संकटमोचन सेवा दिलेली. बरं. मग ते हळूहळू मग मी ती करायला लागली. संकटमोचन सेवा केली. हं. त्याच्यानं बरेच माझे प्रॉब्लेम सुटत गेले. असं सांगायला सुद्धा म्हणजे काय उरणार नाही की किती सांगावं आणि किती राहावं असं वाटतंय हो, म्हणजे दादांविषयी. एवढे हो. सगळे अनुभव आले तुम्हाला त्या एका सेवेमुळे? हां. हळूहळू सुरुवात झाली तिथून पुढे माझ्या जीवनात बदल होण्याची. अरे वाह! इतके बदल झाले की हं. मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की माझ्यात इतका बदल होईल किंवा माझ्या लाईफमध्ये इतके चेंजेस होतील म्हणून. बरोबर. मग? प्रत्येक वेळेस साथ देत आले. दादांच्या आशीर्वादानं मला सगळं माझं आनंदात लाईफ आहे माझं. अरे वाह! असं आहे. खूप छान ताई. दादांच्या बद्दल जितकं सांगेल तितकं थोडं आहे. हो ना? हो, दुसऱ्यांसाठी 1-2 अनुभव आले असले तरी माझ्या प्रत्येक क्षणाला दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. हो ना, हो, खरंय, अगदी खरंय. आणि हां. त्यांना असं काही आपल्यासारखं एकच भाऊ आहे किंवा एकच बहीण आहे असं पण नाही नव्हतं. इतक्या जणांचे रोजचे शेकडो कॉल्स, त्यांचे मेसेजेस, म्हणजे खरंच कमाल आहे. एवढं डोकं शांत ठेवून प्रत्येकाला फोनवर उत्तर देणं, सेवा देणं, त्यांचा तो फॉलोअप ठेवणं. ऍडमिन्स जरी असले तरी दादांना स्वतःला त्याच्या मागे त्यांचे खूप कष्ट आहेत आणि खूप म्हणजे तेवढं स्ट्रेस लेवल पण त्यांची हाय होत असणार एवढे सगळे प्रॉब्लेम्स हँडल करताना. होय, किती ती सहनशीलता. मला खरंच देव माणूस आहेत दादा, म्हणजे हो ना. खरंच देव माणूस आहेत. मी अनुभव घेतलाय स्वतः. हो आणि ना? कसं होतंय माहितीये का, ज्या वेळेस मला असं वाटतंय ना एवढे दादांचे म्हणजे फॉलोअर करतात, दादांना एवढी लोक ओळखतात करतात आणि मला विसरले की काय असं वाटतंय बरं का. आणि हो काय ना? होतंय माहितीये का, हो असं मला वाटतं की मला विसरले की काय. दादांना मी एक 10-15 दिवस झालं कॉल नाही केला आणि ज्या वेळेस दादांची आठवण मला होते त्यावेळेस दादांनी ते लगेच बघितलेला असतोय. होय का? अरे वा, किती छान. इतकं मनाचं कनेक्शन आहे की दादांना लगेचच कळतंय की मी काहीतरी विचारलंय आणि लगेच दादा. आणि मला वाटतं की एवढे लोक आहेत माझं की बघणारच नाहीत आणि मला वाटतंय की दादा मला विसरले की काय असं सारखा भास होते. म्हणून मी कॉल करते किंवा मेसेज टाकला, मेसेज केला की लगेचच दादांचा माझ्या रिप्लाय आलेला असतोय. तुम्ही अगदी खूप मनापासून त्यांची सेवा करता आणि स्वामींवर पण तेवढी श्रद्धा आहे तुमची आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात खूप छान आदरभाव आहे, त्याच्यामुळेच हे शक्य होत आहे. होय. आणि तुम्हाला सांगू, मी त्या प्रदीप दादा इंस्टाग्राम ग्रुप आहे त्याच्यावर नेहमी जय जय प्रदीप दादा, जय जय पांडुरंग विठ्ठल असं म्हणतात नाही, जय जय स्वामी समर्थ कोण टाकते, कोण जय जय रामकृष्ण हरी, तसं माझ्यासाठी जय जय प्रदीप दादा असं मी टाकते, नेहमी टाकते. किती छान. आणखी मग तुम्ही आणखीन कशासाठी सेवा घेतली होती किंवा काय काय कामं झाली तुमची? अनेक म्हणजे मला घरातून म्हणजे इथल्या लोकांची मानसिकता पण नाही ना की बायकांनी बाहेर जाऊन काहीतरी करावं किंवा काहीतरी बदल माझ्यात होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही विवाहित आहात का? हा, विवाहित आहे. मला 2 मुली आहेत. तरी देखील आता माझं 33 वर्ष वय चालू आहे. तर आता मला जवळजवळ लग्न झाल्यानंतर 12 वर्ष झाले आता माझ्या लग्नाला, 12 तारखेला आता. आणि आता माझ्या लाईफ मध्ये 1 महिना झाला असा बदल झाला की मी एक शिक्षिका म्हणून एका प्रायमरी स्कूलवर जॉईन झाले. काय सांगताय? म्हणजे इतके दिवस तुम्हाला तसं परमिशन नव्हती किंवा आवडत नव्हतं तुम्ही शिक्षिका म्हणून काम करणं बाहेर, आणि तुम्ही काही सेवा केली का मग यासाठी? 51 वेळा घोर कष्ट धरून श्रोत म्हणत होते. दादा म्हणाले सेवेत खंड पडून देऊ नका. आणि खरं तर आहे ना, असं कसं असतंय माहितीये का, सगळ्यात जे साधं भोळं असतंय
त्यांना त्यांच्या जास्त काळजी असते ना, तसं दादांना माझी काळजी असं मला वाटतंय. हो ना, हो ना. अगदी बरोबर हो. आहे ताई. खरंय अगदी. कसं आहे अनेक नाही, कारण काय होतं ना, माझ्या पण बघण्यात असे अनुभव आहेत ना ताई, की काय म्हणूयात, स्वामींना सुद्धा अशी खूप श्रीमंती, खूप झगमगाट आणि खूप भारी पूजा केली, यज्ञ, होम, हवन केलेत, म्हणून स्वामी त्यांची लगेच मनोकामना पूर्ण करतात अशातला भाग नाही. पण तुम्ही खेडेपाड्यातल्या स्त्रिया बघा, त्यांचं बोलणं बघा, त्यांची होय साधी भोळी भाबडी सेवा असते, पण ते इतके म्हणजे मनापासून करतात ना, घरातली शेतातली हा. कामं करून, पहाटे लवकर उठून स्वामींची सेवा करणं किंवा होय कोणतीही होय सेवा त्यांना दिली ना, की ते कुठलाही संशय मनात न घेता मनापासून ते करतात आणि फक्त कामापुरतं कुठल्याही दादांशी संपर्कात राहत नाहीत, तर ते कायमस्वरूपी त्या सेवेत राहतात. त्याच्यामुळे त्यांना अनुभव पण खूप लवकर येतात आणि खूप म्हणजे भन्नाट प्रकारचे अनुभव असतात त्यांचे ताई. होय होय कधी स्वप्नात सुद्धा वाटलेल्या नसलेल्या गोष्टी माझ्यासाठी शक्य झाल्यात फक्त हो माझ्या ना? दादांमुळं. आणि खरंय. कसं असतंय माहितीये का, रक्ताची नाती असतात की आपणाला सहाय्य करतात, पण जिथे बरोबर. जिथं खरंच आता मला आता कुणाची मदत मिळेल का नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा आहे ना कोणत्या हम्म. ना कोणत्या रूपात दादांच्या आशीर्वादाने हाच नाते कोण ना कोण तर उभा राहते, एवढं खरं. अगदी बरोबर आहे हो ताई. जसं काय म्हणूयात आपण, विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, तसं होय रक्ताची नाती जिथे संपतात तिथे दादांचं नातं सुरू होतं. होय होय ते असं आहे. म्हणजे कोण कुठल्या तर रूपानं का होईना दादा माझ्या पर्यंत मला म्हणजे पोहोचतात. माझं भलं होऊन जाते असं आहे. नाही, कधी तुम्हाला म्हणजे स्वामी सेवेमुळे तुमच्या आयुष्यात बऱ्यापैकी खूप छान बदल घडलेले आहेत. ख खरं तर तो माझ्याकडं म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझं एवढं शिक्षण पूर्ण होईल म्हणून. तिथल्या हम्म. घरातलं वातावरण. हो मी ना, आता म्हणजे एम ए तुम्ही बी एड आहे. आफ्टर काय म्हणूयात, लग्नानंतर तुम्ही शिकलेले आहात. हो हो 2 वर्ष लग्नानंतर एम ए आणि बीएड बी पण एड केलं. केलं. 1 वर्ष ग्रेट. एम एचं आणि 1 वर्ष बी एडचं केलं. वा वा वा, किती छान. आणि ते पण मराठी विषय घेऊन केलं. हा हा होय मग होय. त्याला भरपूर वाचन वगैरे पण लागत असणार ना. होय होय मी दादांविषयी नेहमी आपल्या ग्रुपवर टाकत असते मेसेज. आणि तो खरे खरे. सगळ्यांना आवडतात आणि बरोबर आहे. आ- आणि दादांच्या विषयी जितकं लिहिलं तितकं कमी आहे खरं तर. हो ना. हा. हो नाही, बरोबर आहे हो हो ताई. आणि मनापासून तुम्ही हे बोलताय ना, त्याच्यामुळेच तुमची स्वामी सेवा पण खूप छान प्रकारे सुरू आहे आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट पण इतके चांगले मिळत आहेत. होय होय. नाही, तुम्ही खरंच खूप छान सेवा करत आहात आणि अशीच सेवा करत राहा. तुमच्यामुळे अनेक स्वामी सेवेकरी घडतील आणि होय तुमच्या सुंदर लिखाणातून तर तुम्ही स्वामी सेवेच्या प्रचाराचं काम तर करतच आहात, पण तुमच्या हाताखालून जे काही विद्यार्थी हा शाळेच्या, कॉलेजच्या बाहेर पडतील, त्यांना सुद्धा कुठे ना कुठे हे स्वामी सेवेची सुरुवात जर तुम्ही करून दिलीत, तर त्यांच्या आयुष्यात येणारी संकट सुद्धा सौम्य स्वरूपात येतील आणि ती सुद्धा खूप छान स्वामी सेवक म्हणून घडतील असं वाटतं मला. होय होय. तुम्हाला एक सांगू मी हम्म. आता फक्त महिना झाला मी स्कूल जॉईन केले. तर आमच्या बरं. प्रिन्सिपल आहेत त्या म्हणतात की म्हणजे एक वर्ग होता माझ्याकडं. हम्म. तर त्या म्हणतात की दुसऱ्या पण 2-3 वर्गांचं मॅनेजमेंट तुम्ही घेत जावा. तुम्ही हो. फक्त तुमच्या वर्गाचं बघत जाऊ नका. अरे वा, म्हणजे हा तुम्ही एक खूप क्लास छान होता. क्लास हो कंट्रोल आहे तुमचा. हा आणि तुम्ही फक्त म्हणजे आणि पेरेंट्स पण असं मेसेज पाठवतात की हम्म, हम्म. तुम्ही म्हणजे चांगलं केअर करताय आणि चांगलं शिक्षण नाही देताय. वा 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 वा, मला किती छान ना. कॉन्फिडन्स नव्हता की मी एवढं काही हम्म. करू शकेन म्हणून. नाही, गॅप पण तुमचा बराच झाला ना. हा आफ्टर हा ग्रॅज्युएशन किंवा पीजी नंतर तुमचा गॅप बराच असल्यामुळे तुम्हाला वाटत होतं. पण काय हा म्हणूयात, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तळमळ आहे की मला हो शिकवायचं आहे. मी एवढं जे छान शिक्षण घेतलंय ते मला वाया न घालवता शिकवायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हे काम अगदी मनापासून करताय आणि त्याच्यामुळेच तुम्हाला त्याचं आउटपुट पण चांगलं येते. त्यामुळे शिक्षक, हो पालक आणि तुमच्या ह्या ज्या प्राचार्य आहेत त्या सुद्धा हा तुमच्यावर खुश आहेत अगदी. होय होय. हम्म. आणि खरं तर मी जरी घरात 12 वर्ष घरात राहिले, माझं शिक्षण होऊन हम्म. 12 वर्ष मी घरात राहिले, तरी देखील मला कुणी पैसे द्यावेत याची हम्म. हम्म. अपेक्षा न करता मी बऱ्याच गोष्टीत आणि असं म्हणजे अग्रेसर हम्म. पुढे हम्म. राहून आहे ना हम्म. लोकांना मदत करत आले. हो ना. हो किती छान. स्वामी सेवेमुळे तुमचा हा 12 वर्षांचा वनवास संपला आणि आता तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने खूप सुंदररित्या होय सुरू होय. झालंय. आ- हो होय. छान आहेत आणि अनुभव आहे तुमचे. आणि तुम्हाला खरं सांगू, प्रत्येक स्वामी सेवेकरांनी जे दादांचे सेवेकरी आहेत त्यांनी मला हम्म. आजपर्यंत अनुभव नव्हता ते सांगायचंय की दादांची प्रतिमा घरात लावली पाहिजे. हो ना. हो जितकं आधी मी प्रतिमा लावली नव्हती दादांची. हम्म. हम्म. कारण माझं मंदिर कसं घरच्या म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून मी असं एका छोट्याशा देवळीतच देव मांडले होते. मांडले. बरं बरं. आणि आता मंदिर घेतलं त्या हम्म. मंदिरामध्ये देव ठेवले आणि माझ्या दादांचा फोटो तिथंच लावला. हो का.
हो. कमाल आहे आणि तुमची. जेव्हापासून 1 महिना झाला फोटो लावलाय, तर बरोबर गुरुवारी म्हणजे मंगळवारी असा फोटो लावला होता मी आणि बरोबर गुरुवारी तर मला जॉबला बोलवलं ते. हो, कमाल आहे, कमाल आहे. कॉल आला त्यांचा की वाह! तिकडून किती असं छान ना? मला. हो, प्रतिमा खरं तर मला एवढं सांगायचं या सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांना की आपल्या दादांचा फोटो तुम्ही घरात लावा. हो, हो. तुम्हाला खरं, खरं. कळेल नक्की काय कळेल फरक की पडतो दादा ते. म्हणजे काय आहे ते. खरंय ना, अगदी खरंय. ताई खूप छान अनुभव आहेत तुमचे. मी शेअर करते. हा हा. चालेल? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. घोर कष्टधरण शोध श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्या क्लेशहरिसून कीर्ते घोरात् कष्टात् दुर्धरास् नमस्ते त्वं न माता त्वं पिता धीपस्तवं त्राता योगक्षेम सद्गुरुस्तवं त्वं सर्वस्वना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् दुर्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमेच दैन्यं भीतिक्लेशं त्वं हराशुप्त दैन्यं त्रातारणो वीक्षयिषास्तजुरते घोरात् कष्टात् दुर्धरास्मान् नमस्ते नान्यशाता नापि दाता न भरता ततो देव त्वं शरणो कहरता कुर्वात्र्यानुग्रह पूर्णराते घोरात् कष्टात् दुर्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावशक्तिं चाखिलान् मूर्ते घोरात् कष्टात् दुर्धरा नमस्ते श्लोकं पंचकमे दत्यो लोकमंगलवर्धनं प्रपंटे नियंतो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत श्रीमंत श्री वासुदेवानंद सरस्वती श्री स्वामी विरचित घोरोत्कष्टोधरण श्रोतम श्रीपादराजन शरण प्रपद्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ